कोण आलं बाई? बचत गटावाले. हा या ना साहेब, बसा 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 इथं, बसा बसा इथं. बसू का? पुढे हा बसा. बाकीच्या बाया येतील ना थोड्या वेळामध्ये. तुम्ही पैसे घेता तुम्ही वरून साहेबांचा हप्ते भरती नाही काय नाही, किती प्रेशर पडतो मॅडम. अहो साहेब बायांनी पैसे दिले, बसा ना तुम्ही बसा. काही पाणी बिणी घेता का? नाही पाणी तर राहू द्या, हा पण बचत गटाचे हप्ते तर भरा. मला वरून सारखं साहेबांचं नुसता फोनवर फोन राहतो. करते करते फोन. तुमचं आडनाव घर फोडे तसं तुम्ही गट फोडायला लागले का काय? अहो साहेब तुम्हाला काय सांगू, या बायांचे नवरे इतके चाटाळे, ह्या बायांना गोड बोलू बोलू पैसे घ्यायला लावता. माझा मी नवरा तुम्हाला सांगते मुंबईला राहतो, मला 50,000 रुपये काढायला लावले. नवऱ्यांच्या भरोसा दिलाच नाही ना, तुमचा महिलांचा बचत गट आहे ना. अहो हा पण पैसे घरातच खर्च होता. काय सांगावं साहेब तुम्हाला, आमचे नवरे आहेत नालाय घ्याव, चांगले नाही ते. मला वरून आता माझे पगार कापू राहिले साहेब, माहितीये का? बरं थांबा मी बायांना फोन लावते. हॅलो शिल्पा. हा बोला ना. अगं ते बचत गटाचे सर आले, तू घरी आहे ना पहिले. आले पण एवढे लवकर? हा अहो मी इकडे पसरा आवरते, थांबा. इकडे ये पहिले तू घरी. बरोबर आले आले. हा आणि ते हिराबाई काय नाव आहे, गुगे ना? हिराबाई गुगे. हा आहे का ती गेली? हा नाही नाही हो, जिवंत आहे सर. गावाला नाही हो, नाही. अहो तिला काय, तिने आता दुसरा नवरा केला म्हणे माग, असं ऐकलं भाऊ. मला त्या बायाचं काही कळत नाही सर. 45 वय असते ना त्या बाईने दुसरा नवरा केला. 55. हा टिपलेलं आहे ना. आले का साहेब तुम्ही? हो या बसा. हप्ते कधी भरणार तुम्ही? देऊच ना, आता 2 दिवस लेट झाला. नाही असं एक मिनिट मी ते हिराबाईला फोन लावला. हॅलो हिराबाई. काय? अगं बाई ती सर आले बचत गटाच्या घरी, तू घरी आहे. आणि तुला माहिती का, ते आपल्याला काहीतरी वरतून आहे ना, या अनुदान आलेलं आहे काहीतरी बचत गटाचं. पाहिजे नाही का तुला? पाहिजे ना. तू ये पहिले इकडे, चाल. कुठे तुमच्या घरी मीटिंग आहे का? माझ्या घरी आहे. आले हा लगेच आले. हा ही बाई नेहमीच लेट करते बरं का. पण ही बाईला मी बघितलंच नाही अजून. बसू आपण खाली, चाल. सर खाली बसता का वरतीच बसता तुम्ही? नाही बसतो मी. हा बसा तुम्ही आता 2, 3, 4 हप्ते थकवले ना. हा ना मला वरून साहेबांचं लगेच येतोय. येते सर ती हिराबाई पण आता. कधी येते? तुम्हाला फोन करून 15-20 मिनिटं झाले. कधी येते? मला लगेच तुमचे नाव सांगा म्हणजे लगेच. बरं आमचे किती हप्ते राहिले सांगा बरं अजून बघून. तुमचे 5 हप्ते थकलेले. 5 हप्ते? अहो 5 हप्ते राहिले असतील सर. तुम्हाला तर दरवेळेस पैसे देते, तुम्ही हप्ते भरते नाही का आमचे? तुमचे हप्ते मग मी काय खाणार आहे का ते हप्ते? त्यांच्याकडे भरलेले, त्यांच्याकडे नोट नसून झालेलं ते. वापरून घेता असेल ना. तसं नोट नाही, तुम्ही हप्ता भरलेलाच नाही. 5 हप्ते 20-20 हजाराचा तुमचा हप्ता थकलेला आहे. 5,30,000 रुपये तुमच्यावर लोन आहे. तुम्ही आम्हाला खोटं बोलत होते का? आम्ही दरवेळेस हप्ते देतो, ह्यावेळेस माझं लेट झालं फक्त. अगं पण मी हप्ते दिलेले, त्यांच्याकडे एंटर झालेले नसतील. आता हे खोटं बोलताय का? हा आता आमच्याकडे जसं आहे तसं डायरेक्ट कॉम्प्युटर लिहिलेलं आहे. याचं खोटं बोलायचं काही सामने. आल्या का या? हिराबाई आहे. हिराबाई गुगे. हिराबाई गुगे. नमस्ते साहेब. नमस्ते या. बसा. का बरं नाही हप्ता भरती तुम्ही? नवीन आलात का तुम्ही? नवीन नाही, मी होतो मध्येच राहतो कॅबिन मध्ये. पहिले दुसरे साहेब होते ना. मी काउंटरलाच राहायचो ना. आमच्या कसं आहे 2-3 महिन्याच्या पाळ्या राहतात. बस इथे वसुलीला बाकीचे जातात. ए बाई आता काय मांडीवर बसते का? लांब बसतं जरा. मला टेकून बसावं लागतं ना. बाई ग असं टेकून बसतं. बरं हप्त्याचं काय करता बोला? 20,000चा हप्ता आहे तुमचे 5 हप्ते थकलेले. नाही मला आहे ना अध्यक्षांचा फोन आला होता, काही लोन देणार आहे म्हणे, ट्रॅक्टर घेण्यासाठी. द्यायचं का लोन? मला शेती आहे. तुम्हाला लोनही भेटेल पण तुमचं लायसन कॅन्सल होऊन जाईल आता गटाचं. नाही मला ट्रॅक्टरची आवश्यकता आहे. बाकीचे हप्तेच भरलेले नाही गटाला, आता तुम्हाला लोन कोण देईल? अंगठी कधी घेतली? ए बाई अंगठी कधी घेतली काय? ती मी ते मला ते सांगितलं होतं का ब्राह्मणाने घालायला. बायालाही माझ्या घरी येऊ बसायचे ना, मग त्यांना लांब करायसाठी ती अंगठी घातली मी. छान आहे अंगठी. हा ते साडी पण मस्त आहे. अहो इकडे गटाच्या हप्त्या भरा म्हणा. साड्या चांगलं नाही, चांगलं नाही ते चांगलं. तुम्ही काय नेमकं कोण आहे तुम्ही? जाऊ दे तुम्ही. ते ट्रॅक्टर बिक्टर काय आहे, मला आहे ना आम्हाला शेतात आहे ना खूप आपण कुठेतरी ट्रिप काढू ना. कर्ज घ्यायचंय त्याच्यामुळे पाहिजे. महिलांची ट्रिप काढू ना आपण महाबळेश्वरला. महिलांची ट्रिप? अहो हे हप्ते भरा बचत गटाचे. हो हा ना ट्रिप काढू ना आपण, जाऊ ना कुठेतरी फिरायला. यायचं ना तुम्हाला? महाबळेश्वरला जाऊ आपण. चालेल. शिल्पा तुम्ही तयार आहेत का? ओ हिराबाई तुमचा आवाज कोण असा माणसावानी येतो? माझा जरा घसा बसला ना. कसा बसला का? हा मी जरा टरबूज खरबूज खाल्ले ना. बया टरबूज खरबूज खाल्ले घसा बसला. तुम्ही सगळं गावामध्ये असंच पत्र घेऊन फिरत राहता. काय करतात बघ, मला इज्जत आहे ना. म्हणजे आम्हाला काही इज्जत नाही काय? नाही म्हणजे मोठ्या माणसाबद्दल आदर आहे मला. मी डोक्यावर आम्हाला आदर नाही काय? मी कुठं तसं म्हणतो. येणार का तुम्ही महाबळेश्वरला? कशाला जायचंय बाई?
मी यादी बरं मॅडम तुम्ही अध्यक्ष आहेत ना, हा. तुम्ही डिसिजन घ्या. तुम्ही बचत गटाचा हप्ता भरताय नाही भरती माझे मला लगेच वरती तिकडे अहो साहेब हे बघा ना, याचं काय प्लॅनिंग चाललंय? हे तुम्ही म्हणताय बघून की घ्यायचं तुमच्या बाया काय भरता नाही मला भरती. मला ट्रॅक्टर पाहिजे फक्त ट्रॅक्टर. हप्ते मला जर ना थकलेले लोन असले तर- घ्यायचंय, आता शेतीत काहीच हप्ते नाही पिकवलं. थकलेला असल्यावर तुम्हाला कोणती बँक लोन देईल? हप्ते नाही टाकले ना. अहो थकलेले 5 हप्ते थकलेले, तुम्ही हप्ता तर अहो, भरलेला आपण नाही. हप्ते भरतो ही बाई खाती माहिती का ए पैसे बाई माझ्यापर्यंत आलेच नाही, आणि माझ्याकडे जेवढे हप्ते आलेले तेवढे भरलेले मी. बाई एखादीचा हप्ता नाही आला तर मग आपण भरून द्यावा ते नाही कुठून काही. द्या? माझा नवरा काय करोडपती आहे काय? माझ्या नवऱ्याचे तिकडे खायचे आले. पण आहेत ना तुम्ही व्याजावर व्याज घेतातच ना. कसले व्याज घेतो? लेट हप्ता आला लगेच 2 दिवस झाले का लगेच 200 रुपये वरती घेतात तुम्ही. 200 रुपये म्हणजे तेवढे मला भरावं लागतात तो बँकेला. नियमच घरातून. आहे ना, नियमच लिहून ठेवले आपण बचत गटात. बरोबर घ्या. बँकेत एवढं नाहीये व्याज एवढं त्याला. बँक अलग बचत गट अलग. बचत गटामध्ये सगळे स्वातंत्र्य असतं. बचत गटाच्या महिला का बरं अध्यक्ष. नाही तुम्ही बचत एवढे गटाचे नियम अक्कल आहे तर पाळती? मग भरले का बरं नाही? तुम्ही का बरं आपण काय करू, हा जरा स्फोटक विषय ना, ट्रॅक्टर घ्यायचे आहेत ना, याचा ठराव आहेत ना, आपण महाबळेश्वरला करू. चालायचं का तुम्हाला? हा बाई. महाबळेश्वरला करू ना. हप्ते कोण भरेन बचत गटाचे? मीच भरेल ना, मीच भरेल. अध्यक्ष बाई ते का बरं तुमच्या एवढ्या जवळ खेटून राहिले? मला तेच कळत नाही बघा ना. ते का बरं खेटून? त्या नाही, ladies मला आहे ना- असं कसं बसा? नाही, मला- तुमचं मला बघा टेक- ना, तुम्ही तिकडे कशा बायकांमध्ये तोंड नाही, अगं बाई काढले. पण ते साहेबांचं बी खरं आहे ना. हे बघ ना मांडीवर बसून चाललं ना फार. त्यांचं काही ब्लॅकमेल असेल तर मला नाही सांगायला नाही नको का? तसं काही नाही. तुम्ही तुमचं बघा ना, बायकांमध्ये काय तोंड घालताय नाही नाही तसं नाही, मग सरळ बसायला पाहिजे. आपली जर मिटिंग लावलेली आहे मला ना, तर टेकून आपण बसायला असं वाट चाललं साहेब, मला टेकून बसायला आवडतं. हे बघा. नाही ना, अहो बाजूला सारखून बसायचं. हिराबाई तिकडे सरकार जरा पार तुम्ही माझ्या मांडीवर बसायला लागला. नाही ना, आता मी नाही काय जाऊ का माझं घर सोडून? हिरबाई, नशीब मा- तुम्हाला यावेळेस लोन भेटणार नाही. मागच्या वेळेस तुम्ही काहीतरी घ्यायचं होतं म्हणे. काय शेतासाठी घेतलं होतं तुम्ही हा. loan? यावेळेस नाही. यावेळेस माझा नंबर आहे, मी घेणार आहे आता यावेळेस. नंबर नाही आहे ना, मला आहे ना ट्रॅक्टरची आवश्यकता आहे. नाही नाही तुम्हाला दोघीला पण सांगते, मला लोन घ्यायचंय. गपचे हप्ते भरून द्या. मला ताण नका देऊ विनाकारण. साहेब माझी शेती येऊन बघा तुम्ही. लोन नाही घेतलं आणि तुम्ही लगेच मला नाही माझी म्हणताय. शेती येऊन बघा. अहो, शेती तुमचे जर 5 हप्ते बचत गटाचे थकलेले तर तुम्हाला पुढचं लोन कसं काय भेटेल? ट्रॅक्टर बंद करा. 5 हप्ते एकाच दिवसात भरतो मी. एकाच दिवसात 5 हप्ते भरून टाकीतो. आधी ते क्लोज करा, नाही नाही क्लिअर नाही, करते. हे बघा आम्हाला अधिकार आहे महिलांना सगळ्यांना. ट्रॅक्टर जर ठरवली वा जर अधिकार असला ना, पण एवढा नाही ना अधिकारात. 5 हप्ते म्हणजे 1,20,000 रुपये थकलेले बाई तुमचे. नुसती लोन वर लोन. माझ्या पोरीचं लग्न, माझं हे आणि माझं ते, आम्ही ए लोन बाबा! नाही घ्यायचं. बाबा बाबा हिराबाई म्हणा ना. बाई बाबा आहे का? पण हा बाबा सारखाच दिसतो अगं. तुम्ही डायरेक्ट बाबा कसं काय म्हटले? मला कळलं नाही. मला हसू राहिलं. नाही नाही, येणार का तुम्ही महाबळेश्वरला माझ्या बरोबर? मी येणार आहे. येणार आहे ना? चला ना, अहो, मजा करू ऐक ना. ना. अहो, तुमच्या नवऱ्याला घ्या, आपण जाऊ ना. नाही माझा नवरा कशाला येईन? माझा नवरा यासाठी कमी अहो, उद्योग जाऊ नाही ना, घालत. आपण सगळे फॅमिली मिळून. माझा पण नवरा मी काय म्हणते, आपल्या ह्या बचत गटाने चांगल्या चांगल्या योजना काढलेल्या आहे. लाडके बहिणी योजनेचे पैसे येतात आता. पण माझं एक म्हणणं होतं तुला, का फिरायला जाणं गरजेचं आहे का? घरामध्ये खर्च कमी होतो का? हे हप्ते भरायचे ना. शासन तुम्हाला वेळेवर कर्ज देत आहे, त्याच्या वेळेवर तुम्ही परतफेड केल्या पाहिजे. अहो म्हणूनच तुम्हाला म्हणतो मला बघा, ट्रॅक्टरचा ठराव करा. जर तुम्ही हप्ता भरलाय 1,20,000 हम्म. तर तुम्हाला 12 लाख रुपये भेटतील. त्याच्यात तुम्ही बचत गटासाठी कोणती योजना करू शकता? चांगली. पापड गिरणी करू शकता, शेवायच्या गिरणी आणू शकता, ट्रॅक्टर घेऊ शकता. बचत गटातर्फे कोणत्याही पाण्याची योजना पण करू शकता. मला हे एक सांग, बचत गटाचे अध्यक्ष आहे, पण काही योजना आमच्या पर्यंत पोहोचत नाही. सरांनी ही मला बाई सांगितलं खाती तर माहिती तुम्हाला सगळं. माझ्या घरामध्ये पाण्याची नळ्या दिसतात काय घराच्या बाहेर? मग का तुला कुठं गिरण्या बिरण्या दिसू राहिला कशाच्या? साहेब साहेब ट्रॅक्टरचा ठराव तुम्ही लिहायचंय का? मी काय ट्रॅक्टरचा म्हणतो, ठराव, ट्रॅक्टरचा ठराव, हो, ट्रॅक्टरचा भारतात ठराव. तुला कळतं का ग तू काय बोलती? बरोबर बाई, मला याचा आता असं काहीतरी संशयाची येतं बरं, तोंड हा. दाखवून बोलत होती ती बाई. तुम्ही ह्याचं का बरं करते ती बाई? बाई नाही बाई, तो माणूस आहे बघ ना, किती कडक आहे तो माणूस. म्हणजे महिलांचं तुम्ही सवलत घेताय का? तुमच्या गुन्हा दाखल होईल हा? अहो थांबा ना तुम्ही 2 मिनिटं. तो माणूस आहे का बाई तर कळते ते पहिले. हो तुम्हाला माणूस वाटला का मग? बाई मला अगो, साहेब बाई, हे बाई, माणूस. अरे तुला लाज वाटते का रे? बाई, बायाच्या साड्या नेसून येतोय ना. काय झालं? त्याचा फायदा घेतो. बाई, हा तर गडी माणूस आहे. गडी माणूस कुशात साडी बिडी घालून लाज नाही हिराबाई वाटत. घुगे ना रे, तू हिराबान घुगे हा? आणि हिराबाई घुगे मग. आता साहेब तुम्ही माझ्या मनातलं बोलला. आता हे नाही काय उठून असं बोला. बायांचा फायदा उठून घेतो. बोला, नाही, नाही, उठून. या सवलतीचा मध्ये हे बाई- बचत काय? ती मी- साडी काढा. आता मी खरोखर गडी माणूस आहे. आता तू- सोन्याची साडी. थांबा सांगायची गरज नाही राहिली. बचत गटाचा फायदा घेण्यासाठी हा? तुला गुन्हा फायदा दाखल होऊ शकतो. थांबा फायदा मला सांगा. हा सगळं काही महिला बचत गट किती झाले हो? किती झाले महिला बचत गट? मग आता भरपूर झाले ना. माणसाचा बचत गट काढा एखादा. हा? माणसाचे राहतात पण तुम्ही बायाच्या साड्या नेसून येतात. माणसाचं काम आवडे तुम्हाला. सगळं काही बचत गट किती बचत गट झाले? हा आणि बचत गटाला सुद्धा ट्रॅक्टर वाटलेले असं रेकॉर्ड आहे बचत गटाचं. आणि मला खरोखर साहेब ट्रॅक्टरची गरज आहे. आज 25 एकर शेती आहे मला.
ठीक आहे तसं तुम्ही पण आमच्या एवढं proposal खोटं टाकू बोलून शकता. बाईचा पण असं नटापटा साड्यानेसून करून- बचत गटात हा? बाहेर कसं काय सामील होऊ शकता तुम्ही? तुमचा असा गुन्हा दाखल होतो. 10 माणूस तुम्ही बायला अरे पण तुम्हाला लाज वाटते का? कुशाल साडी घालून बचत गटात त्याच्यामध्ये आले तुम्ही. मी अध्यक्ष, माझं किती मोठं नाक कटलं. तो साहेब काय म्हणाल? ही माणसाला साड्या घालून बचत गटामध्ये इन्व्हॉल्व करते काय? मग तुम्हाला मेसेज साहेबांना इन्फॉर्म केलं ते हा बचत गट बनवले तुमच्यामुळे आमचे महिला बचत गट आता संपून जाईल. हा का? एवढ्या योजना चालू होते, एवढं कर्ज काढत होते लोक. अरे किती किती योजना, अर्ध तिकीट तुम्हालाच, हा लाडकी बहीण तुम्हालाच, पुन्हा पुढे तर अहो तुम्हाला काय सांगावं साहेब, माझी बायको आहे ना, मी जर गावाला कुठे जायची तयारी केली ना, मला म्हणताय तुम्ही नाही जायचं का म्हणून मी जाते, कारण तिला अर्ध तिकीट. मग आम्ही काय करायचं त्याला? मला एक बनायचं सगळं काही माहिलं नसताना. अहो पण ते सरकारला जाऊन भांडा ना, सरकारला जाऊन बोखंडी पडा ना. सरकार तुम्ही आम्हीच आहे, म्हणून मी हे नाटक केलं खरं म्हणजे. मग त्यावेळेस आपण आहे ना पैसे घ्यायचे, अंगठा चांगला द्यायचा का आपलं सरकार आल्या पाहिजे. हा का? मग ते नाही, इथं येऊन इथं बचत गट आहे ना, इथं तुम्हाला फक्त बाई माणूस लागत ना, म्हणून मी बाई माणसाचं बेकअप करून आलो. मला ट्रॅक्टर दे अजून तुम्ही. हा माणूस एवढा खोटाड आहे ना, हा लाडकी बहिणीच्या योजनेचे पण पैसे ढापत असेल बरं यांच्यावर का? गुन्हा दाखल हा. झाला पाहिजे. लाडकी बहीण योजनेमध्ये पण नाव अहो मी टाकलं. ठरवलं तर मी काय बी करू शकतो. मला सरकारचा हाच राग येऊ राहिला, सगळं काही महिलांना देऊ राहिले तुम्ही. मला सांगा, महिलांना तेवढीच जागा लागती, पुरुषांना तेवढीच जागा लागती. एसटी मध्ये हाफ तिकीट महिलांना, हा, आणि पुन्हा ती काय महिला समृद्धी योजने, महिला अमक तमक, अरे कितीतरी योजना नुसतं महिलांना. महिलांचा राग आहे का? महिलांचा राग आहे. तिला भांडायला पाहिजे. तेव्हा महिलांचा राग नाही, महिला बिचाऱ्या माझ्या माता भगिनी आहे सगळ्या, पण सगळा फायदा त्यांचाच का? पुन्हा आता तो कायदा काढला, समान हक्क भावाच्या याच्यामध्ये वाटा महिलांना. बरोबर आहे, पण आज बचत गटाचा अध्यक्ष असताना त्याच्या समोर तुम्ही तुमच्या बायकोची साडी नेसून येता, म्हणजे आज बचत गटाची चौकशी काही हरकत नाही, काही हरकत नाही. माणसाला जर घोडगा या म्हाताऱ्याला लाज वाटायला पाहिजे या बाई. काही. कुशाल आमच्या बचत गटाचं नाव काढलं. ऐका, 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 ऐका. आमच्या बचत गटाचं नाव काढलं. आमच्या बचत गटाचं नाव खराब केलं. हा, तू परत या इकडं मग सांगते. अगं पण शिल्पा त्याच्यामुळे सगळं योजना आपले बंद होऊन जातील. पैसे काढले ते भरीन कोण आता? नाही त्याच्या- बाई तूच भर आता ते पैसे, मी नाही तुम्ही का तुम्ही भरत. अध्यक्ष आहे, तुम्ही त्याला मोठे तावानी म्हणत होते की मी अध्यक्ष मॅडम, मी महिला आता बचत पुढची तारीख गटाची. देतो तुम्हाला, पुढच्या तारखेला डिस्कस करतो आणि येतो. हो साहेब, पण त्याचे पैसे कोण भरण? ते तुम्ही बघा. आता तुमच्याकडे जर असे जर बायाच्या ऐवजी जर जेंट्स येऊ राहिले तर साड्या नेसून, त्याला मी काय करणार? भाई आता या हिरालाल घुगेच्याला तुमचं लायसन कॅन्सल करावं लागेल मला. नाही 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 नाही, काही करू नका तसं. ऐकन साहेब, तसं इन्फॉर्म करावं लागेल. ऐकन Cancel साहेब, झालं ना, आपल्याला फाईन पण भरावं लागेल. कस काय फाईन? बरं साहेब तुम्ही जा, आम्ही करून घेतो आता, बघू काय करायचं. अगं ते पैसे कोण भरीन आता त्या बचत गटाचे? तुमच्यामुळे झालं. तुम्ही एखादी बाई का लेडीज एखादं बघून तरी घ्यायचं अगं ना. ते नाव तूच दिले होते, हिराबाई म्हणे. तो हिरा बाबा निघाला गेंडा कोणीकडचा. पण चौकशी करणं तर तुमचं काम आता काय कपडे काढून चौकशी करायची होती का? मी बाई आहे का माणूस आहे? हो, कुशल योजनेचा लाभ घेतो त्यांनी. 1-2 कर्ज काढले आता. अगं पण ते भरणार कोण? तुम्हीच भरणार बाबा. माझ्या मी नाही भरणार, मी तुला भरेल नवीन सगळ्या बायांनी मिळून. माणूस का लेखा मुरायला काय? मग माझा नवरा काय करोडपती व्हायला चालला काय? मला नका- तुला भरायला लागून पैसे. मी कशाला भरू? तुम्ही भीक मागा नाही तर काय करा. मला नका सांगू. ए बाई तू अहो, थांबा ना, थांबा. माझा फोन ठेवू द्या. काय म्हणणं आहे तुमचं, सांगा बरं. कुठं झाली तू? गपचूप पैसे भरू लागायचे. मी रिकामी नाही. तुम्ही बचत गटाच्या म्हणजे सुरुवातीला काय म्हणे सगळ्यांना की मी सगळं मॅनेज करून गेले, आणि हे मॅनेज केलं बाईच्या जागे, म्हणजे बाईच्या जागे बाबाच घुसू राहिला. अगं मी घुसवला का तो बाबा? तो तू चालला होता ना म्हणे ते हिराबाई आहे म्हणे. मी फक्त नाव दिलेलं होतं, माझ्याकडे नाव आले, मी दिले. ते तुमची चौकशी करणं तुमचं काम होतं. तुम्ही तर अगं. तेवढं एवढ्या आळसाठी तेवढं तुम्ही केलं ना. आता एक काम करते, तू बाई आहे का माणूस आहे? तुझे कपडे काढून बघायची का? मी ते सांग मला एकदा तू. बाई काय निर्लज बाई, म्हणजे माझ्यावर आवडत घेऊन राहिली का तू? आता तेवढं घेऊन राहिली, मग तुम्हाला माहित होता का तो कोण आहे म्हणून? ढडाळ्यात मी तू झाकून विकून फिरायला. मी त्याला 2दा-3दा बघितलं होतं मग गावामध्ये. तुला सांगता नाही आला का तुला? तोंड कोण दाखवून फिरतो म्हणून? नंतर कळलं मला, हा बाप आहे. बापे म्हणजे काय? अहो, माणूस असतो त्याला बाप्या म्हणता. मग सांग ना मला. पण ते पैशाचं काय करायचं ते सांग पहिले. पैशाचं मला नका सांगू. मी आता मी चालले आता. हे बघा तू शिल्पे, तू लई लगे लई माऱ्या होती. पहिले मला सांगते पैसे मी कोण भरेल? रिकामी नाही. तुमचं तुम्ही बघा. कोण बघल म्हणजे? कोण बघल म्हणजे? पैशाची म्हणजे योजना काढायच्या वेळेस पुढे पुढे पैसे घ्यायला पुढे एक दिवस लेट झालं तर आम्हाला 200-300 फाईन लावती बाई, आणि आता भरायची वेळ आली तर लगेच आमच्यावर घुसू राहिली. काय अध्यक्ष लोकांनी काय उपत घेतलेले काय सगळ्या बायांचे पैसे भरणं? हा? अध्यक्ष बाई त्यांचं हे कामच असतं की सगळ्यांकडून पैसे आले का काय नाही, काढून कोण देता काय. तुम्ही अध्यक्षांना? काय काढून देता? हा? अहो, तुम्ही ते काढून व्याज देता? येतं ना, हा. किती 5-6 हजार आले, तुम्ही डापले ते आम्हाला दिले पैसे. पैसे आम्हाला व्याज. ते कर्ज काढतात लोकं. अगं या महाराष्ट्रामध्ये जेवढे बचत गटावाले ना जीव देते ना, अध्यक्ष लोक व्याज खाता म्हटल्यावर
अहो देतात खातातच काय होऊन जातं माहिती का, ते कर्ज काढतात लोक, मग त्याच्यावर व्याज भेटतं, मग ते व्याज जातं कुठं, आम्हाला तर काय भेटलं नाही. मग सगळ्यांना ते वर्षभराचं व्याज जे जमा झालेलं असतं ना, ते का तुम्हाला काय फुकट भेटतं का खायला? आमच्या घरी 1 रुपया येत नाही, तुमचं तुम्ही बघा. आम्हाला बचत कसं गटातून नावच काढून टाकते तुझं, मी जाय बघतो टाक. आता. याच्यात तर हे हिरालाल घुगे बघते त्याचं. बघा काय चाललं आपल्या महाराष्ट्रामध्ये, बचत गटामध्ये नक्की खरी बायाच आहे का बघा. काय या सरकारने योजना काढला, पर हे बापे लोक आता बचत गटामध्ये साड्या घालून यायला लागलेत. काय तर म्हणे एसटी मध्ये आधी तिकीट बायांना, योजना बायांना, सगळ्या सवलती बायांना. माणसांनी करायचं काय? फाशी घ्या फाशी. आता कोण भरीन ते पैसे? चला टाका सगळ्यांना, मी स्कॅनर टाकते, 1-1 रुपया टाका. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये लवकर सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा सगळ्यांच्या आवडती नाशिकची आशिक स्वाती कदम कॉमेडी. धन्यवाद.